रायगड जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीनं रौद्र रूप धारण केलंय। नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रवरा नगर परिषद आणि स्थानिक पोलीस प्रशासनानं नदी परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे। नक्कीच मी रायगडच्या रोहा कुंडलिका नदी या ठिकाणी उभा आहे। गेले 5 ते 6 दिवस कंटिन्यू पाऊस पडत असल्याने या ठिकाणी आता ही कुंडलिका नदी ही आता उशिरा धोक्याच्या पातळीवर वाहत आहे। आपण पाहिलं की संपूर्ण पाणी उजळून धारण करून आता वाहत आहे आणि जो खालचा जो जुना पूल आहे हा आता वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ती रोहा अष्टमी या ठिकाणी दोन्ही साईडला वाहतुकीसाठी बंद करून पोलीस या ठिकाणी तैनात आहेत। त्याचबरोबर नगरपालिकेचे अधिकारी तसेच या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात हे नदीचं उजळून धारण केलेले पाहावयास आलेले आहेत। एखादी पाहिलात तर अजून जर पर्जन्यमान वरती घाटमध्ये झाला तर या ठिकाणी पाणी वाढणी दाट शक्यता आहे। त्यामुळे रायगड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी जे अलर्ट केलेलं आहे त्याच्यामुळे नदी किनारी असलेली गावं त्याचबरोबर रहिवासी नागरिक यांना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। कारण पावसाचं पाणी असंच जर वाढत राहिला तर या ठिकाणी आणखी पूर येण्याची दाट शक्यता असल्यामुळे आपण नागरिकांनी काम असेल तर बाहेर पडा, अन्यथा बाहेर पडू नका। त्याचबरोबरती या भिसीखिंडी म्हणजे रोहापासून 16-17 किलोमीटर अंतरावरती भिसीखिंडी, या भिसीखिंडीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने 6 ते 7 झाडं पडली, त्यामुळे तिथला जो रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। एखादी पाहिलं तर भुवनेश्वर असेल, सकल भाग असेल किंवा हा रोहा शहराचा भाग आहे, हा मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी प्रचंड पाणी असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत असते। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून कोणत्याही प्रकारची रिस्क न उचलता पाण्याचा आणि शासनाने दिलेल्या संपूर्ण अटींचं पालनपोषण करावं असं त्यांनी वर्तवलं। त्यामुळे संपूर्ण नागरिकांनी या धोक्याचा कोणती आपत्ती उद्भवत न करता आपण स्वतः सुरक्षित आणि इतरांना सुरक्षित ठेवा हे सांगण्यात आलेलं शासनाकडून आहे। पुढे न्यूज सागर जैन, रायगड।